स्टार्ट. परिच्छेद. आजच्या धावपळीच्या जीवनात वैज्ञानिक युगामध्ये पर्यटनाला वेगळेच महत्त्व प्राप्त झालेले आहेत. कित्येक देशामध्ये तसेच देशातील अनेक भागामध्ये ऐतिहासिक किल्ले, धरणे, पुरातन वास्तू यांचा उपयोग सध्या पर्यटनासाठी करण्यात येत आहे. परंतु आता ग्रामीण भागातील संस्कृती, निसर्ग, पशुपक्षी, ग्रामीण भागातील जीवनशैली ही शहरी भागामध्ये पाहावयास मिळत नाही. त्यामुळे धावपळीच्या जीवनात विरंगुळा म्हणून शहरी भागातील जनता आता ग्रामीण भागातील या जीवनशैलीकडे पर्यटन म्हणून पाहू लागली आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी कृषी पर्यटन हा एक पूरक व्यवसाय म्हणून नावारूपाला येऊ शकतो. शहरी जीवनात दैनंदिन ताणतणाव कमी करण्यासाठी शहरातील नागरिक राज्याच्या विविध भागात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या कृषी पर्यटनाला प्राधान्य देताना दिसत आहेत आणि त्यांची पावले आपोआपच ग्रामीण भागातील कृषी पर्यटनाकडे वळू लागली आहेत. परिच्छेद. ग्रामीण जीवन शैलीचे शिक्षण आणि करमणूक हे दोन्ही हेतू मनात ठेवून कृषी पर्यटन साधने शक्य आहे. शहरी भागातील नव्या पिढीला जुन्या ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देण्याबरोबरच खेड्यातील शेतकरी वर्गाला उत्पादन, रोजगार व अर्थसहाय्य मिळवून देण्याचा व्यापक दृष्टिकोन कृषी पर्यटन या संकल्पनेमध्ये आहे. शेती आणि पर्यटन यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे कृषी पर्यटन होय. कृषी व्यवसाय हा भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग असून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची तर शेती ही केवळ उपजीविका नसून जीवनशैली आहे. राज्यातील सुमारे 55 ते 60% लोक प्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, शेळी व मेंढी पालन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन, मत्स्य व्यवसाय इत्यादी कृषी संलग्न विषयाचा एकत्रित विचार करून विकास घडवून आणल्यास ग्रामीण भागामध्ये कृषी पर्यटनाला निश्चितपणे चालना मिळू शकते. परिच्छेद. आज मितीस कृषी पर्यटन संदर्भात शासनाची कोणतीही स्वतंत्र योजना अस्तित्वात नाही. त्याकरिता फलोत्पादन तसेच इतर संलग्न विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना एकत्रित करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिल्यास ग्रामीण भागामध्ये कृषी पर्यटन केंद्र विकसित होणे सहज शक्य आहे. त्याचबरोबर सध्या कृषी पर्यटनाची कोणतीही योजना अस्तित्वात नसल्याने अनेक शेतकरी आपापल्या कल्पना व सोयीनुसार कृषी पर्यटन राबविताना आढळून येतात. या सर्वांना समान नियमांच्या छताखाली आणणे हे शासनाचे कर्तव्य ठरते व त्यातूनच पर्यटकांची योग्य सोय व सुरक्षा साधता येईल व त्यांना या माध्यमातून यथायोग्य मनोरंजन, विरंगुळा व समाधान लाभता येईल. उपरोक्त ध्येय साधण्यासाठी शासनाचा पर्यटन विभाग कृषी पर्यटन योजना राबवू इच्छितो. महाराष्ट्र शासनाने दिनांक 4/5/2016 शासन निर्णयानुसार पर्यटनाचे नवे धोरण सुरू केले असून या धोरणाअंतर्गत पर्यटन क्षेत्रामध्ये वार्षिक 10% उत्पन्नात
व राज्याच्या सकल उत्पन्नात पर्यटन क्षेत्राचा 25% वाटा प्राप्त करण्याचे उद्दिष्टे ठेवले आहेत. तसेच 2025 पर्यंत 1 दशलक्ष रोजगार निर्मिती करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या बाबींची उद्दिष्ट गाठण्यासाठी कृषी पर्यटन धोरण राबविणे आवश्यक आहे. तसेच याच धोरणाअंतर्गत ग्रामीण पर्यटन, कृषी पर्यटन ही योजना राबविण्याची संकल्पना समाविष्ट आहे. गेली अनेक शतके भारताची संस्कृती ही जगामध्ये कृषी संस्कृती या रूपानेच ओळखली जाते. भारत हा कृषीप्रधान देश असून देशाच्या विकासामध्ये शेतीचा प्रमुख वाटा आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी शेतीकडे व्यवसाय म्हणून बघणे गरजेचे झाले आहे. अनेकदा शेती उत्पादनाला कमी भाव मिळत असून शेतीसाठी लागणारा खर्च मात्र वाढत आहे. त्यामुळे शेतातून मिळणारे उत्पन्न हळूहळू कमी होत आहे. परिणामी काही जण नोकरीचा पर्याय धरू लागले आहेत, तर काही जण शेतजमीन विकून शहराच्या वाटेला लागले आहेत. अनेकदा शेतीमधून कमी उत्पन्न मिळत असल्याचे शेतीस कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या देखील केल्या आहेत. शेतमालाला मिळणाऱ्या कमी अधिक भावामुळे शेतकऱ्याला निश्चित असे उत्पन्न मिळत नाही व यासाठी त्यास पूरक व्यवसायाची जोड देणे आवश्यक ठरते. शेतीच्या पारंपरिक पूरक व्यवसायाबरोबरच शाश्वत उपाय म्हणून कृषी पर्यटन हा एक पर्याय पुढे आला आहे. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतकरी आपली शेती फायदेशीर, किफायतशीर आणि प्रयोगशील करू शकतात. म्हणूनच आजच्या काळात शेतकऱ्यांना कृषी पर्यटनासारख्या व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मोठ्या शहरातील वाढती वर्दळ, प्रदूषण आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी अनेकांची पावले गावातील निसर्ग आणि शेतीतील शांत ठिकाणाकडे वळत आहेत. यातूनच कृषी पर्यटनाची संकल्पना पुढे आली आहे. कृषी पर्यटन हा पर्यटनाचा नवीन चेहरा आहे. कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास आणि ग्रामीण विकासातून महाराष्ट्राचा विकास या ब्रीद वाक्याला साजेसे कृषी पर्यटन आहे. स्टॉप.